जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील 17,50,000 कर्मचारी हे बेमुदत संपावर गेले। यामध्ये शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांचा समावेश आहे। या आंदोलनामुळे शासकीय कार्यालयांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। सरकारकडून केवळ आश्वासनांची मालिका सुरू असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। ठोस निर्णय घेतला जाईपर्यंत संप मागे घेणार नाही असा इशाराही या संघटनांनी दिला। मुंबईतील जे हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील आणि रत्नागिरीच्या मनोरुग्णालयातील कर्मचारी या संपात सहभागी झाले। परभणी आणि कोल्हापुरातही सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचा हत्यार उपसला आहे। तिथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली, काय माहिती दिली ती आपण पाहूया। आमच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही 1.5 वर्षापूर्वी शासनाकडे पाठवलेल्या आहेत। त्या बाबतीमध्ये चर्चा व्हावी ही साधी किमान अपेक्षा आमची होती, परंतु दुर्दैवाने 15 महिन्याचा युती शासन कारभार करून सुद्धा त्यांनी सुद्धा आमच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। विशेषतः जी सुधारित पेन्शन योजना आहे, सर्वांना जी विमा योजना सर्वांना लागू करणं आवश्यक आहे। या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत त्या आपण पाहूया। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करा। देशातील 26 राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही निवृत्तीचं वय 60 वर्ष करावं। शासनात 35% पदं रिक्त आहेत, ही पदं तातडीनं भरावीत। केरळच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांसाठी 5 लाखांपर्यंतची कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करावी। अशा काही प्रमुख मागण्या घेऊन हे सगळे कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।